वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 6वीचा इतिहासाचा दुसरा पाठ, इतिहासाची साधने. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर इतिहासाची साधने या लेसनचा हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण इतिहासाची साधने म्हणजे काय आणि इतिहासाची भौतिक साधने हे पॉईंट शिकलो. तर आता इतिहासाची लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. आता अश्मयुगात लिहिण्याची कला अवगत नव्हती, कसल्याही प्रकारची लिपी नव्हती, म्हणजे तेव्हा काहीच लिहिलं जात नव्हतं. पण अश्मयुगातील ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कसं कळलं, तर अश्मयुगातील माणसे काय करायचे, तर त्यांच्या जीवनातील काही प्रसंग असतील, जसं की शिकारीचा प्रसंग असेल, कसला सण समारंभाचा प्रसंग असेल, तर हे सगळं ते काय करायचे, हे प्रसंग ते एखाद्या गुहेमध्ये चित्र काढायचे. जसं की चित्र काढायचे म्हणजे काय, तर अश्मयुग आहे म्हणजे काय, तर दगडावरती ते चित्र काढायचे आणि त्या चित्रांमधून आपल्याला अश्मयुगाची माहिती मिळाली. आता अश्मयुगानंतर हजारो वर्ष उलटली, त्यानंतर लिहिण्याची कला माणसाला अवगत झाली. म्हणजे आता चित्र तर काढली जात होतीच, शिवाय लिहिलंसुद्धा जात होतं. तेव्हा लिपी जास्त विकसित नव्हती तरीसुद्धा लिहिलं जात होतं. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करीत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. आता लिहिण्याच्या कलेला सुरुवात झाली म्हणजे काय, तर लगेच कोणतीही लिपी सुरू नाही झाली, लिपीचा विकास नाही झाला, तर चिन्ह, प्रतीक असं काढून माणूस काय करायचा, तर नोंदी ठेवायचा. जसं की आपण काय करतो, आपल्या डायरीमध्ये नोंदी ठेवतो, पॉईंट्स काढतो, नोट्स काढतो, तेव्हा आपलं काहीतरी सिम्बॉल असतो की आपण म्हणतो की हे इम्पॉर्टंट आहे, तर आपण त्याला स्टार करतो. तसं ते सुद्धा काय करायचे, त्यावेळी काहीतरी प्रतीक चिन्हे वापरायचे की ते चिन्ह त्यांनी वापरलं की ते चिन्ह पाहिलं की त्यांच्या लक्षात येतं की या चिन्हाचा अर्थ असा आहे. आणि त्यानंतरसुद्धा अजून हजारो वर्ष लागली जेव्हा लिपीचा विकास झाला. आता लिपी म्हणजे थोडक्यात काय, तर अल्फाबेट्स वगैरे, जसं की मराठी आपण लिहितो त्यात मुळाक्षरे असतात, इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स असतात, तर याला लिपी म्हणतात. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. आता सुरुवातीच्या काळात कशावर लिहिलं जात होतं, खापरे. आता खापरे म्हणजे काय, तर खापर म्हणजे मी जसं सांगितलं होतं की मातीची जी भांडी बनवली असतात, तर त्या भांड्यांची जी तुकडे असतात त्याला खापर म्हणतात, म्हणजे मातीचे तुकडे थोडक्यात. कच्च्या विटा. आता विटा म्हणजे, तर विटा या भट्टीमध्ये भाजलेल्या असतात, त्याला भाजलेल्या विटा म्हणतात. आणि कच्च्या विटा म्हणजे या थोडक्यात भट्टीमध्ये नसतात भाजलेले, या फक्त मातीच्या बनवलेल्या असतात. झाडांची साल, भुर्जपत्रे. आता झाडांची साल म्हणजे झाडांच्या सालीवर सुद्धा लिहिलं जात होतं. आणि भुर्जपत्रे, भुर्ज ही एक वनस्पती आहे, तर त्या वनस्पतीपासून काय केलं जातं, पत्र तयार केलं जातं. पत्र म्हणजे थोडक्यात जसं झाडाची साल असते तर तसंच भुर्जपत्रसुद्धा तयार केलं जातं या वृक्षाच्या पानांपासून आणि सालीपासून. साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा. तर कोणते साहित्य लिहिण्यासाठी वापरले जायचे, खापर, कच्च्या विटा, झाडाची साल आणि भुर्जपत्रे. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. आता खापर, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यावर लिहिलं जायचं, पण कशाने लिहिलं जायचं, तर अणकुचीदार साधन. अणकुचीदार म्हणजे थोडक्यात टोकदार, शार्प. तर आपण पेन्सिलने लिहिण्याआधी काय करतो, पेन्सिल शार्प करतो ना, कारण ती व्यवस्थित लिहिता यावी. आता हे तर कच्च्या विटा, भुर्जपत्रे याच्यावर तर कोरीव काम करायचं आहे, म्हणजे काय, तर टोकदार एखादं साधन घेतलं जायचं.
अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. आता लिहिण्याचा अनुभव वाढत गेला, ज्ञान वाढत गेलं की आपण असं नाही तर असं लिहिलं तर जास्त व्यवस्थित दिसेल, जास्त काळ ते टिकेल, आपल्याला पुन्हा वाचता येईल, या विचाराने लेखन करण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्रकारे आता लेखन केलं जाऊ लागलं. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. आता सभोवताली घडलेल्या घटनांविषयी लिहायचं असेल किंवा दरबारी कामकाजाचे वृत्तांत. आता दरबारी कामकाज म्हणजे काय, तर तेव्हा राजेशाही पद्धत जेव्हा होती तर तेव्हा दरबारामध्ये काय काय चाललं आहे, किती खजिना आहे, कोणते पैसे कोणत्या कामासाठी वापरले जातात, शेतकऱ्यांकडून किती महसूल गोळा केला जातो आहे, सगळी जी माहिती असेल सगळं त्याचा वृत्तांत म्हणजे थोडक्यात सगळी रिपोर्ट जी आहे ती माहिती साठवून ठेवायची आहे. तर ती एखाद्याच्या डोक्यात राहू शकते का एवढी? नाही. तर ती लिहिण्याची जी पद्धत आहे ती सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. आता राजांचं जे कामकाज असतं ते वर्षानुवर्ष चालू असतं, त्यांच्या पिढीनुसार ते बदलत जातं. आता राजांनी जी काही कामं केलेली आहेत, जसं की त्यांनी काही आज्ञा दिल्या असतील, काही निवाडे केले असतील, दानपत्रे असतील, तर हे सगळं आता झाडांची साल वगैरे त्याच्यावर लिहिलं तर ते जास्त काळ टिकणार आहे का? नाही. म्हणून काय सुरू झालं तर दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर ते कोरू लागले. आता दगडावर किंवा तांब्यांच्या पत्रावर जर कोरलेलं काम असेल तर ते लवकर मिटत नाही. लवकर काय तर वर्षानुवर्ष ते मिटत नाही. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. आता आधी काय होतं तर फक्त महत्त्वाच्या गोष्टी, काही वृत्तांत लिहिण्यासाठी लेखनाचा उपयोग केला जायचा. पण आता वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. वाङ्मय म्हणजे काय तर थोडक्यात लेखन, जसं की ग्रंथ असतात, अभंगांची पुस्तके असतात, काही धार्मिक पुस्तके असतील तर त्याला वाङ्मय म्हटलं जातं. तर धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ म्हणजे थोडक्यात काय तर ग्रंथ, नाटके, काव्य म्हणजे थोडक्यात कविता, प्रवास वर्णने, जसं की प्रवास वर्णने आपण ऐकले आहेत की ग्रीक प्रवासी जे होते तर ते काय करायचे, सगळीकडे पूर्ण जगात फिरायचे आणि त्यांची प्रवास वर्णने लिहून ठेवायचे. तर तसंच प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखनसुद्धा सुरू झालं. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. आता ज्या काळात ग्रंथ लिहिलेत, नाटकं लिहिलेत, काव्य लिहिलेत, प्रवास वर्णने लिहिलेत तर त्यात थोडक्यात तिथला जो इतिहास असेल, जसं की तिथे कोणता व्यवसाय होत होता, तिथे आहार कोणता होता, राजा कोणता असेल त्या काळी, शिवाय बाकी काही वस्तूंची माहिती, इमारती कशा असतील, तर या सगळ्यांची माहिती नक्कीच त्या साहित्यातून मिळाली आणि इतिहास समजण्यास अजून मदत झाली. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. तर ही जी वाङ्मय आहेत, ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने, अजून काही विषयांवरील जे लेखन आहे तर या सगळ्यांना इतिहासाची लिखित साधने म्हणतात. कारण यामधून हे जे लिहिलेले आहेत तर या लिहिलेल्या साधनांमधून आपल्याला काय मिळतं, इतिहासाची माहिती मिळते. म्हणून ही इतिहासाची लिखित साधने आहेत, कारण ही लिखित स्वरूपातील आहेत. भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. मी जसं सांगितलं की भुर्जपत्रावर देखील लेखन होत होतं. तर हे भुर्जपत्र कशापासून बनवतात, भुर्ज या वृक्षाच्या सालीपासून. आता भुर्ज हे वृक्ष काश्मीरमध्ये आढळतं. आता भुर्ज वृक्ष कसं आहे आणि ते भुर्जपत्र कसं आहे त्याचं चित्रसुद्धा तुम्हाला दिलं आहे. आता आपण भौतिक आणि लैखिक साधने पाहिली. म्हणजे काय तर भौतिक म्हणजे वस्तू आणि वास्तू, आणि लिखित साधने म्हणजे कोणती तर जी लिहिलेली आहेत, ग्रंथ किंवा सगळ्या प्रकारची पुस्तकं, सगळ्या प्रकारचं जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा शिलालेख वगैरे असतील तर त्याला म्हणतात लिखित साधने. आता मौखिक साधने,
ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. आता ओव्या असतील, ओव्या म्हणजे काय तर जेव्हा पहाटेच्या वेळी काय करतात स्त्रिया छान ओव्या म्हणतात. जात्यावरती पीठ वगैरे दळताना ओव्या म्हटल्या जायच्या. लोकगीतं असतील, लोकगीतं म्हणजे काय तर सण समारंभामध्ये लोक काय करतात तर ती गीतं म्हणतात. लोककथा असतील, काही कथा प्रसिद्ध असतात तर त्या कथा यांसारखं जे साहित्य असतं ते लिहून ठेवलेलं नसतं आणि त्याचा कर्ता म्हणजे ते जे कुणी तयार केलं आहे. आता जर गीत असेल तर त्याचा गीतकार कोण आहे, लोककथा असेल तर त्याचा कथाकार कोण आहे, हे सगळं कोणालाही माहिती नसतं. अज्ञात म्हणजे थोडक्यात माहिती नसलेला. पण जर आजच्या पिढीने ते ऐकले तर पुढच्या पिढीलासुद्धा ती गोष्ट माहीत असते. त्याच्या पुढच्या पिढीला असं काय होतं, पिढ्यानपिढ्या ते जी लोककथा, लोकगीत, ओव्या असतील तर त्या माहीत होत जातात आणि पिढ्यानपिढ्या त्याचं जतन केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर तोंडी स्वरूपात त्या पाठ केल्या जातात. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. तर अशी साहित्य ज्याच्यामधून आपल्याला खूप माहिती मिळते इतिहासाची, पण ते लिखित स्वरूपात नाही आहे, कुठे कोरलेलं नाही आहे, ते फक्त तोंडी सगळ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. तर अशा मौखिक परंपरेने जतन झालेलं साहित्य असं म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. तर ओव्या असतील, लोकगीतं असतील किंवा लोककला, लोककथा असतील तर याच्यामधून इतिहासाची खूप माहिती मिळते आणि त्यामुळे याला इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. तर मौखिकचा अर्थच असा आहे की तोंडी. हे लिखित स्वरूपात नसतात, कुठे कोरलेले नसतात, पण तोंडी सगळ्यांना माहिती असतात. जसं की आपल्याला खाली एक एक्झाम्पल दिलं आहे की मौखिक साधनामधून आपल्याला कशी इतिहासाची माहिती मिळते. तर एक ओवी दिली आहे. पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिक आला न्याया. तर आता या ओवीमधून काय समजतं आहे की हे जे लोक होते तर ते पांडुरंग रुक्मिणी म्हणजे विठ्ठल रुक्माईची पूजा करत होते. पांडुरंग याला आपला पिता आणि रुक्मिणीला आपली माय मानत होते. आषाढ वारी ही तेव्हापासून सुद्धा काय केली जाते, साजरी केली जाते. आणि पुंडलिक म्हणजे कोण तर भक्त पुंडलिक याला न्यायला कोणाला आहे, पांडुरंग आणि रुक्मिणी आली आहे. तर याचं वर्णन इथे केले म्हणजे तेव्हासुद्धा देवाची भक्ती केली जात होती. तर हे आपल्याला लक्षात येतं. तसंच खाली एक लोकगीत दिलं आहे. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा इक्राम राजा. आता या लोकगीतावरून आपल्याला लक्षात येतं की ही जी उज्जैनी हे जे राज्य आहे तर या राज्यामधला जो राजा होता राजा विक्रमादित्य, तर या राजा विक्रमादित्याची कीर्ती थोडक्यात या लोकगीतामध्ये लिहिलेली आहे. ही उज्जैनीच्या एखाद्या प्रजेमधलेच एखाद्या माणसाने ही लिहिलेली आहे. कारण इथे काय सांगतो येतो की महानगरी म्हणजे उज्जैनी हे मोठं एक महानगर होतं. तिथं पुण्यवान दानी असा एक राजा नांदत होता आणि तिथली प्रजा खूप सुखी होती. तिन्ही लोकी म्हणजे सगळीकडे तिन्ही लोक म्हणजे थोडक्यात पृथ्वी, आकाश, पाताळ या सगळ्या लोकांमध्ये त्याचा गाजावाजा, त्याची कीर्ती होती. असा उज्जैनीचा हा विक्रमादित्य राजा होता. तर ही माहिती याच्यावरून आपल्याला असं समजतं की उज्जैनीचा राजा होता विक्रमादित्य आणि तो खूप दानशूर आणि आदर्श असा राजा होता. तो सगळीकडे प्रसिद्ध होता त्याच्या दानशूरतेसाठी आणि तो जसा आदर्श होता तर त्याच्यासाठी. तर अशी काही एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. इतिहासातील खूप काही गोष्टी आपल्याला समजतात आणि यालाच म्हणतात मौखिक साधने. आता प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची काही साधने आपल्याला दिली आहेत तर ती आपण या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहू. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल
तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.